बातमी दिल्लीतून आहे। दिल्लीत पावसाचा आज रेड अलर्ट देण्यात आलाय। पहाटेच्या सुमारास वादळी वाऱ्यासह पाऊस झालाय। त्याचा फटका आता विमान सेवेला बसलाय। 30 पेक्षा अधिक विमानांचा मार्ग बदललाय। तर द्वारकेत झाड पडून एकाच कुटुंबातील चौघांचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे। या संदर्भात आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी प्रमोद जगताप यांनी। दिल्लीमध्ये आज सकाळपासूनच अनेक ठिकाणी पावसाच्या सरी पाहायला मिळाल्या। जोरदार साधारणतः 2 तास पाऊस पडला आणि त्यानंतर अनेक ठिकाणी पाणी साचलं असेल किंवा झाडं पडल्याच्या देखील काही घटना दिल्लीमध्ये घडलेल्या आहेत। आपण बघू शकतो अशाच पद्धतीची काही झाडं दिल्लीमध्ये सकाळपासूनच वेगवेगळ्या ठिकाणी पडलेली होती। मात्र दिल्ली महानगरपालिकेचे अधिकारी असतील किंवा इतर जे यंत्रणा आहे त्या यंत्रणांनी ही सगळी झाडं असतील त्या झाडाच्या फांद्या असतील त्या बाजूला काढल्याचं चित्र बघायला मिळते। खरं तर आज दिल्लीमध्ये पावसाचा रेड अलर्ट जो आहे तो देखील देण्यात आलेला आहे आणि त्यामुळं संध्याकाळपर्यंत पुन्हा एकदा पाऊस पडू शकतो अशा पद्धतीचे चित्र आहे। खरं तर उन्हाळ्याचे दिवस सुरू आहेत। उन्हाळ्यामध्ये उकाड्यापासून दिल्लीकरांना खूप मोठ्या पद्धतीने त्रास होत असतानाच या ठिकाणी आलेल्या पावसामुळे एक प्रकारे दिल्लीकर सुखावल्याचं चित्र देखील आपल्याला बघायला मिळतंय। प्रमोद जगताप, साम टीव्ही न्यूज, नवी दिल्ली।